अय तर आज निखिल सदगीरच्या गावात तमाशा होता, पण मग तो इंडिया पाकिस्तानच्या युद्धामुळे कॅन्सल केलाय. तर असं काय झालं नक्की आपल्या गावात? तर आज निखिल सदगीर सकाळी सकाळी मस्तपैकी आपली सफारी घेऊन आलता कॉलेजला. कॉलेजवरून आपली सफारी काढली, निघालो होतो घरी. पण मग तेवढ्यात तमाशाची गाडी येऊन गावात उभी होती. हा बघा, हा बॅनर आहे आपल्या यात्रेचा 7/5/2025 आणि इकडे तमाशाची गाडी येऊन उभी. झालं तर असं मित्रांनो, आमच्या गावच्या लोकांनी मोठी चर्चा करून एक निर्णय घेतला. इंडिया पाकिस्तानचं युद्ध चालू आहे, त्यात आपल्या गावात तमाशा ठेवायचा हे काही योग्य नाही, त्यामुळे तमाशा कॅन्सल केला. आणि त्यावरूनच सगळ्या पोरांची चर्चा चालू होती. युद्ध तर चालूच आहे, पण मग पावसाचं एवढं वातावरण झालं, तमाशा जर झाला असताना अख्खा उडून गेला असतो भाऊ. तमाशा कॅन्सल झालाय म्हणून आपला मोन्या काय म्हणतोय पा वाईट झालं पण तमाशा. मग निखिल सदगीर आणि सागर आपल्या गाडी सोबत आलता, पण आपल्या गाडीचं टायरच गेलतं. पण आता तेच बसलोय खोलीत, टायर बियर खोलून मस्तपैकी परत फिट करून दिलं. म्हटलं निखिल सदगीर गाडी संग असला का गाडीला काही ना काही होतेच, चला गपचूप घरी. घरी येऊन पाहत होतं काय जाम परत पावसाचं वातावरण झालं ना भाऊ. पण निखिल सदगीरला घरी बसून करमत आहे का? मग आता परत आपल्या गाडी सोबत आलतो, आपल्या गाडी डिझेल वगैरे टाकून घेतलं. ते जाऊ द्या, बंडल बाग एवढा आहे, जास्त नाही बरं का, 100चे म्हणून जास्त दिसते. मग सकाळी उठून मस्तपैकी रस्त्यावर बसलो होतो आपल्या वैभव शेठची वाट बघत. रस्त्यावर बसलो होतो त्याची वाट बघत, तेवढ्यात वरती पाहत होतं काय जाम मोठं हेलिकॉप्टर. म्हणलं पा आपल्या मोदरीवर बॉम्ब पाडायचा. तेवढ्यात आपला वैभव शेट आला. म्हणलं चला बॉम्ब पाडायच्या आत इथून. गाडीत बसून निघालच होतो, तेवढ्यात घाटात पाहत होतं काय जाम मोठी ट्रॉफिक लागली होती. तर एवढी मोठी ट्रॉफिक ना मित्रांनो, आपल्या घाटातला पूर्ण रस्ता नवीन बनून राहिली, त्याच्यासाठीच होती, बाकी काही नाही. मग आपली गाडी खाली वगैरे करून आता आलोय मित्रांनो घरी. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, चला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला. तो दोस्तों गांड फटे तो फटे लेकिन नवा भी ना घटे क्या.